यूट्यूब चॅनल यावर आपलं स्वागत आहे। आज आपण बीड या जिल्ह्यात आलेले आहोत। ऊसाचा जिल्हा म्हणून या बंजारा समाजाचा मोठ्या प्रमाणात इथं कामगार बाहेर देशात जातात आणि दुसरं एक पुसदून इथं आलेलो आहोत। आज बंजारा विश्व दिन याच्या सर्वप्रथम मी शुभेच्छा देतो। आणि सर मला सांगा, आणि त्या दिवशी राष्ट्रीय बंजारा महासंघाची या दिवसात स्थापना केली, याच्या मागचं कारण काय? जो बंजारा समाजाच्या न्याय हक्कासाठी नेहमी लढाई उठती आणि ज्याला ढाण्या वाघ म्हणतात बंजारा समाजाचा, आजपर्यंत मी त्या वेगवेगळ्या चॅनलमधून त्याला आपण पाहिलेलं आहे। त्यानं रस्त्यावर उतरून बंजारा समाजासाठी न्याय हक्कासाठी त्यानं वेगवेगळ्या सरकारातून मागणी करून त्यांना पदरात पाडून दिलेलं आहे। अशाच एक व्यक्तिमत्वाला आज बीड जिल्ह्यात येऊन आपण भेटलेलो आहोत। सर सर्वप्रथम तुम्हाला शुभेच्छा। आज राष्ट्रीय बंजारा महासंघाची स्थापना का करण्यात आली? प्रश्न आहे। बंजारा समाजाची सामाजिक, शैक्षणिक, राजकीय विस्कटलेली घडी, अच्छा, समाजावर होत असलेला सातत्याने अन्याय, अत्याचार, अच्छा, सरकारकडून होत असलेली बंजारा समाजाची उपेक्षा, अच्छा, या सर्व प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी अच्छा, आम्ही आज विश्व गौर बंजारा दिनाच्या शुभ मुहूर्तावर अच्छा, राष्ट्रीय बंजारा महासंघ ही एक सामाजिक संघटना, लढवय्या कार्यकर्त्याची संघटना, अच्छा, जे रस्त्यावर उतरून समाजाला सामाजिक न्याय आणि मूलभूत गरजांच्या संदर्भात सगळ्या गोष्टी मिळवून देण्याचा एक आम्ही आजच्या दिनी आम्ही प्रतिज्ञा करत आहोत। अच्छा, ही एक लढवय्या कार्यकर्त्याची भूमिका आजच्या दिनी आपण स्थापन केलेली आहे। याच्या पाठीमागे समाजाचं हित जपणे, अच्छा, समाज बांधवाला न्याय हक्क मिळवून देणे, अच्छा, आणि सरकार चांगलं काम करत आहे हम्म, त्यांचं कौतुक करत राहू आपण। अच्छा, पण सरकार जर अन्यायकारक वृत्तीने बंजारा समाजाच्या बाबतीत निर्णय घेत असेल अच्छा, तर आम्ही सरकारला सुद्धा जाब विचारल्याशिवाय राहणार नाही। बंजारा समाजात वेगवेगळ्या मोठमोठ्या संघटना आहे आणि या मोठ्या मोठ्या संघटनामध्ये तुम्ही काम केलेलं आहे। तिथून तुम्हाला काय स्वातंत्र्य नाही मिळालं का? त्याबद्दल आज तुम्ही या राष्ट्रीय बंजारा महासंघ ही स्थापना केली, त्याच्याबद्दल काय सांगणार? कोणतीही सामाजिक संघटना स्थापन होत असताना अच्छा, तिच्या डोळ्यासमोर समाजाच्या संदर्भात ध्येय धोरण असली पाहिजे अच्छा, आणि समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्याकडे कार्यकर्त्याची फळी तयार पाहिजे। अच्छा, दुसरी गोष्ट, हे करत असताना अच्छा, ज्या ज्या वेळेस समाजावर चांगल्या आणि वाईट घटना घडतात अच्छा, त्याची तुरंत प्रतिक्रिया देणं गरजेचं आहे। अच्छा, दुर्दैवानं महाराष्ट्रातल्या अनेक संघटना आहेत, असतीलही, परंतु त्या वेळेला त्यांनी जी प्रतिक्रिया दिली गेली पाहिजे ती देण्यात आलेली नाही। अच्छा, म्हणून आमच्यासारखे अनेक कार्यकर्ते, जे स्वाभिमानी कार्यकर्ते, दुखावले आणि आम्हाला असं वाटलं की बाबा एक लढवई संघटना पाहिजे, लढणारी संघटना पाहिजे, अच्छा, संघटनेचे ध्येय धोरण पाहिजे, अच्छा, संघटनेत काम करणारे सगळे कार्यकर्ते अच्छा, वैचारिक पातळीवर सक्षम पाहिजे, अच्छा, विचारवंत पाहिजे हा, आणि लढाऊ वृत्तीचे पाहिजे। अच्छा, या भूमिकेतून आज राष्ट्रीय बंजारा महासंघाची निर्मिती झालेली आहे। बंजारा समाजाला 2 मुख्यमंत्री दिले, त्यापैकी पुसद मतदारसंघामध्ये वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक। या मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात ऊस तोड कामगार आणि बीड जिल्ह्यातून ऊस तोड कामगार मोठ्या प्रमाणात, कुठंतरी दुर्दैव आहे का असं तुम्हाला वाटते? नाही, महाराष्ट्राला 2 मुख्यमंत्री मिळाले हे आमच्यासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे। अच्छा, हे दोन्ही मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री श्रद्धेय वसंतरावजी नाईक साहेब, श्रद्धेय सुधाकररावजी नाईक साहेब, अच्छा, हे आमच्यासाठी वंदनीय आहेत। अच्छा, त्यांनी त्यांच्या काळामध्ये अनेक योजना गोर गरीब शोषित वंचित लोकांसाठी सुरू केल्या, त्याची अंमलबजावणी पण केली। अच्छा, वसंतरावजी नाईक साहेब आणि सुधाकररावजी नाईक साहेबांनी अच्छा, फक्त बंजारा समाजासाठी काम केलेलं नाही, हो का? अच्छा, त्या दोन्ही महापुरुषाला एका जातीच्या चौकटीत बांधणं, कैद करणं हे त्यांच्यावर अन्याय करण्यासारखं होईल। अच्छा, दुसरी गोष्ट, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक संख्येने असलेला बंजारा समाज हा मराठवाड्यात आहे। अच्छा, खानदेश पश्चिम महाराष्ट्रात आहेतच, अच्छा, विदर्भ पण आहे, परंतु सर्वाधिक संख्या मराठवाड्यात असताना देखील अच्छा, मराठवाडा राजकीय दृष्ट्या अतिशय वंचित राहिला। अच्छा, मराठवाड्यामध्ये राजकीय नेतृत्व उदयाला आलं नाही, अच्छा, किंबहुना
ओके. नेतृत्व तयार करण्यासाठी या नेत्यांनी कुठले प्रयत्न केले नाही. माझी स्पष्ट भूमिका आहे की समाजामध्ये दुसरी तिसरी राजकीय फळी हा. तयार असली पाहिजे. अच्छा. बाप गेला मुलगा, मुलगा गेला त्याचा मुलगा, अच्छा. लढणारा पाहिजे समाजासाठी. परंतु मराठवाड्यातल्या बंजारा समाजाचा फक्त वापर झाला. आम्ही पोस्टर पॉम्पलेट लावण्यातच मशगूल झालो. त्यांना सत्ता मिळाली, त्याचा अभिमान आम्हाला आहे. अच्छा. मागणी आमची अशी आहे, सरकारकडे पण आमची मागणी आहे, हा. भारतीय जनता पार्टीकडे पण आमची मागणी आहे. अच्छा. आदरणीय देवाभाऊजी, हम्म. आदरणीय नरेंद्र मोदी साहेब, हा. आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब आणि आदरणीय आमच्या भगिनी सुनेत्राताई पवार यांच्याकडे आमची मागणी आहे की मोठ्या संख्येने मराठवाड्यात बंजारा समाज असताना देखील या समाजाला कुठल्या विधानसभा, विधान परिषद, कुठले महामंडळ, शासकीय कमिट्यावर प्रतिनिधित्व मिळालं नाही. अच्छा. ही फार मोठी अन्याय करणारी गोष्ट अच्छा. मराठवाड्यातील याच्या बंजारा माध्यमातून समाजावर इशारा देत आहे का आपण? इशाराने आमची मागणी करतोय. अच्छा. आणि एकीकडे तुम्ही आमचं मतदान घेता, ठीक आहे. आमदार खासदार निवडून देता, सत्ता भोगता, ओके. सत्ता स्थापन करता, याचा आम्हाला आनंद आहे. अच्छा. परंतु ज्या मतदारांच्या अच्छा. माध्यमातून सत्ता मिळाली, जो बंजारा समाज कबाड कष्ट करतो, 6 महिने लहान लेकरांना आणि घराला कुपाट लावून तो 6 महिने उसाच्या फडात काम करतो, अच्छा. तसा उपेक्षित आणि गरीब बंजारा समाजाला देखील राजकीय भागीदारी, सामाजिक न्याय, हो. तांडा सुधारला पाहिजे ही आमची भूमिका आहे. अच्छा. राष्ट्रीय बंजारा महासंघाची स्पष्ट भूमिका आहे अच्छा. की तांडे गाव झाले पाहिजे. अच्छा. गावाचा ज्या धर्तीवर विकास झाला त्याच धर्तीवर तांड्याचा विकास व्हावा. आमच्या तरुणाच्या हाताला काम मिळावं, महिलांचे प्रश्न सुटावेत, एसटी आरक्षणाचा प्रश्न सुटावा. अच्छा. या सगळ्या गोष्टीसाठी राष्ट्रीय बंजारा महासंघ, आमचे साधू संत, त्यांचा सन्मान झाला पाहिजे. अच्छा. तालुका तांडा लेवलला जे करणारे आमचे बंजारा प्रबोधन कार्य, इतर समाजाच्या कलावंतांना जे अनुदान दिले जातं सरकारकडून, अच्छा. ते अनुदान बंजारा समाजातील कलावंतांना, भजनीकार असतील, अच्छा. ते सर्वांना मिळालं पाहिजे. ही एक मागणी आजच्या निमित्ताने आम्ही हा. करतो. राष्ट्रीय बंजारा महासंघ भविष्यामध्ये का राजकीय पक्ष म्हणून लढाई करणार का, रस्त्यावर उतरणार का? राष्ट्रीय बंजारा महासंघाची स्पष्ट भूमिका आहे की बंजारा समाजाने आता सक्रिय राजकारणात उतरलं पाहिजे. अच्छा. स्पष्ट भूमिका आहे. ओके. कारण की पॉलिटिकल पॉवर इज अ मास्टर की. अच्छा. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की ही राजकीय सत्ता ही अशी गुरुकिल्ली, अच्छा. ज्या गुरुकिल्लीच्या सहाय्याने तुम्ही कोणतेही कुलूप उघडू शकता. अच्छा. समाजाचे प्रश्न जर सोडवायचे असेल खऱ्या अर्थाने तर राजकारणात तुमचा प्रतिनिधी गेला पाहिजे. तो त्या सभागृहात तुमच्या प्रश्नावर आवाज उचलला पाहिजे, चर्चा घडून आणली पाहिजे, निर्णय झाले पाहिजे. याकरिता राष्ट्रीय बंजारा महासंघ येणाऱ्या काळात राजकीय भूमिका घेणार. अच्छा. आम्ही त्या पक्षासोबत जाऊ, त्यांना मतदान मध्ये मदत करण्याची भूमिका आम्ही घेऊ, त्यांची मदत आम्ही घेऊ. हे जर होत असेल तर समाजाचा खऱ्या अर्थाने विकास होईल, न्याय मिळेल आणि समाज विकासाच्या प्रवाहात येईल, असं माझं स्पष्ट मत आहे. धन्यवाद साहेब. आपण या पुष्पवंती नगरी या चॅनलवर आपण चांगली प्रतिक्रिया दिली. त्यासोबत राष्ट्रीय अध्यक्ष जाधव साहेब, मधुकर जोटा साहेब आणि सगळे राष्ट्रीय बंजारा महासंघाचे पदाधिकारी यांना चांगल्या प्रकारे त्यांचा उद्देश हे साप्ताहिक पुष्पवंती नगरीला दिलं, त्याबद्दल धन्यवाद.